या भावाने एवढा भारी साऊंड लावला होता आज खतरनाकच. ते दनादनच वाजत होता पकवाज. सर रामकृष्ण हरी मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच आहे, आपण गेलो होतो शिवलीला ताईंच्या कीर्तनाला. पण तिथं काही सिस्टम व्यवस्थित लागलीच नव्हती. पण त्याच दिवशी मला जायचं होतं दुसऱ्या कीर्तनाला, ते म्हणजे पेळीला. तिकडनं सगळं आवरून मी आलो होतो उमेश दादाच्या घरी. तिथे येऊन मस्तपैकी चहा पिला आणि गेलो कीर्तनाच्या ठिकाणी. वेळ कसलाही न घालवता केली कीर्तनाला सुरुवात. एकतर सकाळच्या कीर्तनाला साऊंड नीट लागला नव्हता म्हणून कसतरच वाटा लागलं होतं, आणि आता इथं तर साऊंड नीट लागतोय का नाही आता इथंच टेन्शन आलं होतं. कसं आहे, एक वेळ जेवण नीट नाही झालं तर चालतंय, पण साऊंड मात्र मनासारखा लागतोय, त्याशिवाय मनाची शांतीच होत नाही. पण तो जो भावानं साऊंड लावला होता खतरनाक, असलं वाजा लागलं होतं धडाधड, लय भारी वाटाल तर तोपर्यंत इकडे कीर्तन पण अंतिम टप्प्यात आलं होतं. म्हणजेच फुलं ही सगळी वाटून झाली. कीर्तन संपलं, फुलं टाकली आणि आरती पण झाली. नंतर लगेच जेवायला बसलो, जेवण केलं. आयला काय पण म्हणा, आपल्याला साऊंड लयच आवडला बरं का. मला का नाही, एखादी गोष्ट जर आवडली का नाही ती मनातनं जातच नाही. खरंच आज भावानं लय भारी काम केलंय. तुम्ही पण जाता जाता एक चांगलं काम करू शकताय, ते म्हणजे लाईक करायचं आणि फॉलोच्या बटनावर बोट टेकवायचं. राम कृष्ण हरी.